नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढण्याची सोपी पद्धत बघायची बघा। कितीही मोठी संख्या असू द्या, त्या संख्येचं घनमूळ तुम्ही फक्त 3 स्टेपमध्ये काढू शकता। बघा इथं संख्या आहे 1,48,877। या संख्येचं घनमूळ फक्त 3 स्टेपमध्ये काढता येतं। तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत। 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत आणि या घनावरूनच हा तक्ता तयार केलेला आहे। जर घनपाठ असतील तर हा तक्ता एकदम इझिली पाठ होतो। बघा 1 या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी किती येतो? 1 येतो। 2 च्या 8 येतो। 3 च्या किती येतो? 7। 4 च्या 4। 5 च्या एकक स्थानी 5। 6 च्या घनाच्या एकक स्थानी 6। 7 च्या घनाच्या एकक स्थानी 3। 8 च्या घनाच्या एकक स्थानी 2। 9 च्या घनाच्या एकक स्थानी 9 आणि 10 चा 0। 0 च्या एकक स्थानी 0। तर या तक्त्यामध्ये हीच माहिती या तक्त्यात मांडलेली आहे। बघा घनाचं एकक स्थान 1 असेल तर घनमुळातली संख्या घ्यायची 1। ते कसं ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही हा एवढा तक्ता लक्षात ठेवायचा। आणि अजून एक याच्यात ट्रिक आहे बघा। तर 2 ही संख्या असेल तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी किती येतो? 8 आणि 8 असेल तर किती येतो? 2। म्हणजे बघा 2 च्या 8 आणि 8 च्या 2। तसंच 3 च्या एकक स्थानी 7 आणि 7 च्या एकक स्थानी 3। हे लक्षात ठेवायचे। हा तक्ता तुम्हाला या ट्रिकमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला घनमूळ काढता येईल फक्त 3 स्टेपमध्ये। बघा पहिली स्टेप काय आहे? आपण घनमूळ काढतोय। घनमूळ काढतोय म्हणून काय करायचं? या संख्येचे 3 अंक सोडायचे। किती? 3। 1 2 3। 3 अंक सोडून एक रे सोडायची आणि याचे किती पार्ट करायचे? 2। याच्या 2 भागामध्ये पार्टिशन करायचं। पार्टिशन केल्यानंतर जो एकक स्थानचा अंक आहे 7। कोणता अंक आहे? 7। तर 7 साठी कोणती संख्या घ्यायची? 3। 7 साठी कोणती संख्या घ्यायची? 3। मग इथे लिहून टाकायचं 3। त्याच्यानंतर या पार्टमधलं आपलं काम आता संपलेलं आहे। आता हा पार्ट बघायचा दुसरा। तर दुसऱ्या पार्टमध्ये कोणती संख्या आहे? 148। तर 148 संख्येच्या अगोदरचा पूर्ण घन कोणता आहे तो बघायचा। बघा एक पार्ट मधली संख्या आहे 148। 148 पेक्षा लहान असणारा घन कोणता आहे बघा? 148 पेक्षा मोठा आहे 216 आणि 200 त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 148 पेक्षा लहान आहे 125। मग 125 कोणत्या संख्येचा घन आहे? 5 चा। मग इथं लिहून टाकायचं 5। कोणती संख्या तयार झाली? 53। मग या 1,48,877 या संख्येचं घनमूळ आहे किती आहे? 53। किती आहे? 53। पहिली पायरी काय? 3 संख्या सोडून रे सोडायची। हां नंतर दुसरी पायरी 2 साठी किती घ्यायचा? 8। शाबास। 474। 474 पेक्षा लहान कोणता आहे घन? तर 343। कोणत्या संख्येचा आहे तो? 7 चा। मग ही जी संख्या आहे 4,74,552 या संख्येचं घनमूळ किती आहे? 78। किती आहे? 78। धन्यवाद। बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।